पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत होत असताना या महागाई विरोधात काँग्रेस पक्षाने राजुरा शहरात भव्य जनआंदोलन छेडले। शिवा म्हणजेच देशपांडे पेट्रोल पंप परिसरात झालेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी जनतेच्या भावना व्यक्त केल्या। वाढत्या इंधन दरांचा थेट परिणाम शेती, वाहतूक, रोजगार आणि घरगुती अर्थकारणावर होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले। राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महागाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला लक्ष्य करण्यात आले। जनतेच्या खिशावर दिवसेंदिवस वाढणारा भार आता असह्य झालाय, अशी तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर करण्यात आले। इंधन दर तात्काळ कमी करणे, घरगुती गॅसच्या किमती नियंत्रणात आणणे आणि महागाईने त्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। जनतेच्या हक्कासाठी काँग्रेसचा संघर्ष यापुढेही अधिक तीव्र होईल, असा इशारा देत आंदोलनाची सांगता करण्यात आली। राजुरातील हे आंदोलन महागाई विरोधातील जनआक्रोशाचे प्रतीक ठरल्याची चर्चा परिसरात रंगली। कमिटी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी, राजुरा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे देशामध्ये प्रचंड महागाई, गॅस वाढ, पेट्रोल डिझेल दरवाढ याच्यामुळे आम जनतेचे जे कंबरडे पडले आहे महागाईमुळे, त्याच्याकरता काँग्रेसने या देशामध्ये, या राज्यामध्ये पुढाकार घेतला आहे। या महागाईच्या विरोधात जनतेसाठी कुठेतरी रस्त्यावर उतरलं पाहिजे, त्या दृष्टीने त्यांनी आदेश दिला आणि आम्ही सगळे काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते या महागाईच्या विरोधात, महागाईच्या आंदोलनामध्ये, दरवाढीच्या विरोधात या ठिकाणी एकत्र येऊन धरणे आंदोलन करत आहोत। आमची सरकारकडे मागणी ही आहे की ज्या पद्धतीने तुम्ही धोरणं राबवत आहे ते धोरणं चुकीचे आहे। या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल आणि डिझेल आणि गॅसची दरवाढ होत आहे। समोर शेतकऱ्याच्या खताला सुद्धा शॉर्टेज असल्यामुळे तिथं सुद्धा दरवाढ होत आहे। या निमित्ताने नीट परीक्षेसाठी जे योगाचं नुकसान झालं ते तुमच्या ढिसाळ प्रशासनामुळे झालं। या सर्वांचा या प्रसंगी मी निषेध करतो, मागणी करतो की नीट परीक्षेच्या ज्यांनी चुका केल्या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ कमी झाली पाहिजे, अशी आमची या प्रसंगी मागणी सरकारकडे आहे।